आता या ठिकाणी स्वाध्याय क्रमांक 4.1 जो आहे त्याच्यातलं आपल्याला 4th क्वेश्चन आपल्याला सोडवायचं आहे. तर ते कसं सोडवायचं आहे ते काय दिलेलं आहे. जर समजा 154 × 18 = 2772 असेल तर 27.72 डिवायडेड बाय 18 चे मूल्य काय आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला ऑलरेडी हे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, याचं काय करायचं आहे, डिव्हिजन काढायचं आहे. ठीक आहे. पण हा डेसिमलमध्ये दिलेला आहे. तर आपण काय करायचं, 27.72 जो आहे त्याला डिवाईड करायचं कितीने, 18ने. तर आपल्याला माहिती आहे 18चा टेबल जो आहे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. 18च्या टेबलमध्ये म्हणजे जवळपास आपल्याला टेबल किती पाठ पाहिजे, माझ्या मते कमीत कमी टेबल 50पर्यंत टेबल पाठ पाहिजे. कितीपर्यंत पाठ पाहिजे, 50पर्यंत. मग या ठिकाणी आपण काय केलं, 27ला पहिले आपल्याला 27ला डिवाईड करायचं 18ने. का करायचं 27ला डिवाईड 18ने, कारण 2 जो आहे तो पहिला डिजिट जो आहे तो 18पेक्षा छोटा आहे म्हणून आपण डिवाईड नाही करू शकत. म्हणून काय करायचं आपल्याला 27ला म्हणजे 2 डिजिटला घेऊन जो नंबर तयार झाला आहे 27 त्याला 18ने डिवाईड करायचं. मग 18 1 जा किती झाला, 18. 18 1 18. आता आपण काय केलं, 7मधनं 8 जात नाही. मग आपण काय करतो, ह्या 2कडनं एक उधार घेतो म्हणजे बॉरो करतो. मग 1 जर बॉरो केला येत नाही तर इथे किती होणार आहे, 17. म्हणजे 1 हा आणि हा बाजूचा 7 17. 17मधनं 8 गेला किती आला, 9 म्हणजेच 9. इथे 1 राहिला होता कारण याने 1 बॉरो केला होता, इकडे याला उधार दिला होता. 1मधनं 1 गेला किती आला, 0. तो लिहिला काय नाही लिहिला काय तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो 9 आला त्याच्यानंतर मी काय केलं, हा जो डेसिमल पॉईंट आहे तो इथे अगोदर लिहून घेतला मी, कारण 27च्या नंतर डेसिमल पॉईंट आहे तो लिहून घेतला. मग हा जो 5 आहे तो खाली, हा जो 7 आहे तो 7 इथे खाली येणार. म्हणजे काय झालं, इथे आता कुठला नंबर तयार झाला, हा इतर बाकी राहिलेला नाही आणि हा 7 97. मग 18च्या टेबलमध्ये असा कुठला नंबर आहे जो 97च्या जवळ येतो, तो 90 येतो. कधी येतो, 18 5 जा 90. ओके. मग 7 जर समजा 0मधून गेले, 0 जर 7मधनं जर गेले तर किती राहिलं, 7 राहिलं. ठीक आहे. मग 9मधनं 9 गेला किती राहिला, 0. मग राहिलेला जो 2 आहे तो वरचा घेतला खाली, कुठला नंबर तयार झाला इथं, 72. मग 18च्या टेबलमध्ये असा कुठला नंबर आहे जो 72च्या जवळ येतो, 18 4 जा 72. हा इथे 4 लिहिला, इथे 72 लिहिला. 72मधनं 72 गेला 0. आता वरती काही राहिलं नाही म्हणजे आपला आन्सर काय आलं, 1.54. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जो आहे तो आपलं काय उत्तर आहे. याच्यामध्ये आपण असंही करू शकतो, इथे 154 जे आहे याला आपण डिवाईड करूया. हां ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर काढायचं आहे 1.54. आता दुसरा प्रश्न जो तिथे दिलेला आहे याला सोडवल्यानंतर याचं उत्तर काय येईल. आता 4 ऑप्शन दिलेले आहेत, 2.8, 1.4, 8.0 आणि 5.0. 5.0 म्हणजेच काय, 5च्या नंतर डेसिमल नंतर किती जरी 0 लिहिले म्हणजे अनकाउंटेबल 0 जरी लिहिले तरी आपलं उत्तर किती असतं, हे 5च असतं. या 0ची काही व्हॅल्यू नसते. कधी, जेव्हा डेसिमल नंतर आपण 0 लिहितो. आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा जो इथं 7.2 + 4.8 दिलेला आहे यांची काय दिलेली आहे, बेरीज दिलेली. 7.2 + 4.8 दोघांची बेरीज. आता ह्या दोघांची बेरीज इथं करून घ्यायची. 7.2 + 4.8, 2 + 8 केला 0, 2 + 8 केला किती आला, 10. 10चा 0, 1 कॅरी ओव्हर. 7 + 1 8 झाला. 8 + 4 जर केलं तर किती आला, 11 12 13 आणि 11. 7 + 1 केला 8 आला. 8मध्ये जर 4 केला तर किती येतो, 12. कसा, 9 10 11 12 म्हणजे 12 झालं.
म्हणजे आपला आन्सर किती आला 12.0. 12.0 म्हणजे काय नुसता 12. तो 12 मी काय केला इथं लिहून घेतला अगोदर. ठीक आहे 12. आता खाली काय दिलं आहे 5.6 - 3.2. मग 5.6मधनं 3.2 मायनस केला. मग 6मधनं 2 गेला किती राहिला 4. डेसिमल पॉईंट जशाला तसा येणार. 5मधनं 3 गेले किती आले 2 आले. मग तो 2.4 इथे लिहिला. पण आपण एखाद्या होल नंबरला 2.4ने किंवा एखाद्या डेसिमल नंबरने डिवाईड करू शकत नाही. म्हणजेच आपल्याला ह्या दशांश अपूर्णांकाला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल पूर्ण संख्येमध्ये. मग डेसिमल नंतर किती डिजिट आहे एकच आहे. म्हणून मी काय केलं ह्या दोघांना पण 1 लिहिला आणि एक 0 देऊन, कारण डेसिमल नंतर एकच डिजिट आहे म्हणून मी काय केलं इथे 10 घेतलं. कारण 10मध्ये किती 0 आहेत एकच आहे. डेसिमल नंतर किती डिजिट आहे एकच आहे म्हणून इथे 10 घेतला. म्हणजे इथे 10 घेतला म्हणजे इथे पण 10 घ्यायचा. दोन्हीकडे सेम नंबर मल्टिप्लाय आला पाहिजे. आता 12 × 10 केलं तर किती आलं. हा 12 जशाला तसा लिहायचा आणि हा जो एक सिंगल 0 आहे त्याच्या बाजूला लिहायचा. म्हणजे उत्तर किती झालं 120. 120 डिवायडेड बाय म्हणजे किंवा अपॉन हा जो 2.4 आहे तो होलमध्ये कन्वर्ट होणार म्हणजे होल नंबरमध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे हा जो एक 0 जो आहे तो काय होणार आहे या डेसिमलला कुठे शिफ्ट करणार आहे एका डिजिट नंतर म्हणजे या 4च्या नंतर. म्हणजेच आपलं काय आन्सर आलं 24 आलं. म्हणजे 2.4 × 10 जर केला तर उत्तर किती येणार 24 येणार. आता आपल्याला टेबल माहिती पाहिजे 24चा टेबल माहीत पाहिजे. आता 24च्या टेबलमध्ये 120 कधी येतो 24 5 24 5 120. म्हणजे हा आला 120 - 120 काय गेला तर किती आला 0 आला. ठीक आहे. हा रिमाइंडर आहे. याला नाही डिवाईड केलं तरी चालतं आहे आणि डिवाईड केलं तरी चालतं आहे. मग आता ह्या 0ला जर डिवाईड करायचं असेल तो रिमाइंडर आहे जो बाकी आहे आपल्याला इथे डेसिमल पॉईंट घ्यावा लागणार आहे. आणि 24च्या टेबलमध्ये 0 कधी येतो 24 0 जा 0. म्हणजे काय आन्सर आलं 5.0. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर डी हे बरोबर आहे. पण आपण याला वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. आता हा जर 120 आला आहे 120/24 120/24 आपण या दोघांना काय करूया डिवाईड करूया एका कॉमन नंबरने म्हणजे 2ने डिवाईड करूया. का कारण इथे पण 4 आहे इथे पण 0 आहे. म्हणजेच 4 आणि 0 2ने डिवाईड होऊ शकतो. कसा